प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय आणि स्वप्नील येतोय गोलंदाजीसाठी. आडव्या बॅटनं फटका येतो, डेप लॉंगापर्यंत पोहोचतो क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. मात्र सुंदर झेल या ठिकाणी. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे. खरोखरच सुंदर झेल टिपला आणि खरोखरच भरपूर प्रेक्षक वर्ग सांगतायत की आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे बनू शकतो. आणि सुंदर झेल आणि पहिला वेळेला हादरा बसतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. प्रवीण प्रवीण सुंदर कौतुक करावं लागेल तुझं, कारण सुंदर झेल टिपला. साधी गोष्ट नव्हती, थोडंसं या ठिकाणी दूरवरचा प्रवास आणि त्याच्यानंतर झेल आणि पहिल्या वेळेला हादरा बसतोय. आक्रमक फटकेबाजी करायची होती या मैदानावर, परंतु फटका फसला आणि पहिल्या गड्याच्या स्वरूपात आता सलमीर मात्र कृष्णा माघारी परततोय. सुंदर आपण स्पर्धा पहिला सामना संपला आणि त्यानंतर दुसरा सामना आपण अनुभवतोय. 6 षटकाचे हे सामने, लीगची स्पर्धा आणि सुंदर स्पर्धा आणि गोलंदाज सज्ज होतोय. तर आपल्या स्क्रीनवर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो. एक सुंदर झेल टिपला गेला प्रवीण तुझं कौतुक करावं लागेल, कारण तेवढं सोपं नव्हतं हा झेल टिपायला, परंतु सुंदर झेल टिपला प्रवीणनं. आणि थोडीशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना आणि क्षेत्ररक्षणात सापळा रचला जातोय या नवीन फलंदाज स्ट्राईकवर. आडव्या बॅटनं शपल होऊन स्वीपचा फटका येतोय, स्वीप फाईन लेफ्टपर्यंत पोहोचतोय. मात्र आउटफील्ड सुंदर आहे, मात्र चेंडू सीमा उल्लंघन करतोय तो 4 धावांसाठी. आपले या स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव ज्यांच्याकडे आपले पाहतोय 3 ऑफिशियल पंच, सन्माननीय आदरणीय राजू रेगे सर, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नारायण नाईक सर आणि मुन्ना. खरोखरच तुमचं सुंदर कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं कुठच्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय न देता आपण ही स्पर्धा यशस्वी कराल. खरोखरच ही सुंदर स्पर्धा मांद्रेमची सुपर कप 2024 शपल होऊन मोठा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, फटका फसतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक आणि तदनंतर मात्र स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश सुंदर चेंडू, हलक्या चेंडूला दिशा दिली तशी यावेळी मात्र धावचेत करण्याची संधी होते. मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत, कारण एका बाजूने पहिल्या षटकात मात्र गडी माघारी परतला कृष्णा आणि कृष्णाच्या मागोमाग मात्र धावचीत करण्याची संधी होते. मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत. धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 5 धावा धावफलकावर. MSC नानू 11 क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय. आणि नाईकवाडा टायटन्स क्रिकेट संघ फलंदाजी. एका बाजूने प्रवीणचा झेल, कारण विनोदनं विश्वासानं या मैदानावर नाणेफेक जिंकली, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय. आणि या पॉवर प्लेच्या षटकात मात्र सुंदर साथ दिली जाते, ती म्हणजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या धावपलकर, नवीन फलंदाज स्ट्राईकवर, डाव्या हाताचा खेळाडू, आक्रमक फलंदाजी, आक्रमण करावं लागेल या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका शपल होऊन मारायचा प्रयत्न, यावेळी मात्र 1 धाव घेतली गेली. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, बॅकअप सुंदर होत आहे. यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे पंच मुन्ना सर आपल्याला माहिती पोहोचवतात लेग बाईजचा इशारा. आणि या लेग बाईजच्या चेंडूवर मात्र एकेरी धाव आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक मात्र पुढे वधारला गेला. तो 1 बाद 6 धावा धावफलकावर. मांद्रेम गावात ही स्पर्धा आपण अनुभवतो. या मैदानावर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर ही आणखीन एक आपल्याला स्पर्धा अनुभवायला मिळते, कारण मांद्रेम गावची आणखीन एक मानाची स्पर्धा मांद्रेम सुपर कप 2024 ची स्पर्धा. कारण या स्पर्धेचं पूर्ण श्रेय दिलं जातं आहे ते नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाला, कारण नाईक ब्रदर्स ऑर्गनायझर्स केली जाते ही स्पर्धा. आणि खरोखर ही जी स्पर्धा स्पॉन्सर केली, कारण या मांद्रेम गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय प्रशांत नाईक सर, खरोखरच नाईक सर तुमचं कौतुक करावं लागेल, कारण आज लीगच्या स्पर्धा, कारण या मैदानावर मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात, परंतु लीगच्या मॅचेसमध्ये आपल्या गावातील काहीतरी युवा खेळाडू पुढे यावेत या उद्देशानं आणि या संकल्पनेतनं ही लीगची स्पर्धा आपण अनुभवतोय.
आजच्या दिवशी 5 संघ खेळतील, उद्याच्या दिवशी 5 संघ आणि शेवटच्या दिवशी निश्चितच या सुपर कपवर आपला कुठचा संघ नाव कोरेल ही बहुधा आपल्याला वेळ ठरवेल. परंतु वळूया मॅचकडे. एक सुंदर सामना अनुभवूया. दोन बलाढ्य संघ. प्रवीण येतोय गोलंदाजीसाठी, कारण प्रवीणचं कौतुक करावं लागेल, कारण जो प्रवीणनं झेल टिपला होता तो प्रवीण मात्र गोलंदाजीसाठी येतोय आपल्या स्क्रीनवर. वैयक्तिक कोट्यात पहिलं षटक, सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक पंचच्या डाव्या बाजूनं. थोडीशी या ठिकाणी चूक होते, कारण या ठिकाणी मात्र पहिला चेंडू मारायचा आणि तदनंतर मात्र निश्चितच पंच आपल्याला सांगते पंच पिच आउटसाइड. आणि पंच आपल्याला निर्णय कळतील. पंच तिसरे पंच आमचे रेगे सर आपल्याला निश्चितच माहिती पोहोचवतील. स्पर्धेसाठी आणखीन आपल्या एक सुंदर आवाज निश्चितच आपण ऐकूया, कारण या स्पर्धेसाठी भरपूरदा आमची गाठभेट होत असते. परंतु आज गोवा राज्यात पुन्हा एकदा आमचे मित्र साहिल खोबरेकर यांचं आगमन होत आहे. साहिल खोबरेकर, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पंच तिसरे पंच निश्चितच आपल्याला माहिती पोहोचवतात. नो बॉलचा इशारा, प्रेहेटची संधी असेल. पिचच्या आउटसाइडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. पंच आमच्याला रेगे सर आपल्याला माहिती पोहोचवतात. पिचचा आउटसाइड बॉल, नो बॉलचा इशारा, प्रेहेटची संधी असेल. तो स्ट्राईकवर फलंदाज डाव्या हाताचा पलटॉसचा चेंडू, मोठा फटका येतो, डीप विकेट पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. मात्र सुंदर झेल. योगेश कौतुक होतं, परंतु नो फ्रीटचा चेंडू होता. आणि एका बाजूनं प्रवीणनं सुंदर झेल, त्यानंतर आणखीन एक सुंदर झेल, परंतु या चेंडूवर मात्र फ्रीटची संधी होती. एक धाव, दोन धावा घेतले गेले आणि सांघिक धावफलक मात्र वधारतोय. तो 13वा धावफलकावर आमचे सहयोगी मित्र साहिल खोबरेकर यांचं आगमन होतं आहे. साहिलचे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गुणलेखक आमचे राजू रेगे सर यांचे चिरंजीव योगेश सर. खरोखरच सुंदर स्पर्धा आणि आपण त्याचे चिरंजीव आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखन करतायत. सुंदर गुणलेखन, कुठच्याही प्रकारची न चूक होता आम्हाला खरोखर सहकार्य करतायत आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. वळूया मॅचकडे. स्ट्राईकवर फलंदाज, फुलटॉसचा चेंडू, यावेळी मात्र मोठा आडव्या बॅटनं फटका मारायचा प्रयत्न. एक मिड विकेटवर डीप विकेटवर क्षेत्ररक्षक येतो. एकेरी धाव गेली, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न हा काहीसा अंगलट येतोय, कारण दोन्ही फलंदाज मोह टाळता आला नाही, कारण धाव घ्यायची होती. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पंच निश्चितच पंच निर्णय कारण पंच धावचीची संधी होती आणि तिसरे पंचाकडे आपली माहिती पोहोचते. तिसरे पंच राजू रेगे सर निश्चितच आपल्याला हा निर्णय सांगतील.
कारण सुंदर स्पर्धा 2-3 पंच त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिमूर्तीच्या माध्यमातून राजू रेगे सर, नाना नाईक सर आणि मुन्ना ही त्रिमूर्ती या स्पर्धेत आणि त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळते ते यूट्यूबच्या माध्यमातून. आणि या यूट्यूबसाठी आमचे मित्र सन्माननीय गौरव सावंत आणि पूर्ण त्यांची टीम, ओमकार सावंत, प्रथमेश परब आणि विघ्नेश परब, ही पूर्ण त्यांची टीम या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवूया. 15 धावा धावपलकावर, 15 धावा धावपलकावर. स्ट्राईकवर फलंदाज मैदानावर डाव्या हाताचा खेळाडू. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन व क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर. एकेरी धाव घेतली गेली आणि सुंदर धाव. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचल्यानंतर मात्र वाटतंय सुंदर फटकेबाजी करायची आहे या मैदानावर. कारण विनोदनं विश्वास आपल्या संघावर ठेवला. विनोदनं आक्रमण यावेळी मात्र संघाचा कर्णधार या नात्यानं नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारण्यात प्रत्येक क्षेत्ररक्षकांना एक सुंदर साथ दिली गेली आणि गोलंदाज मात्र प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचली जाते या फलंदाजासाठी. आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे अनुभव टेनिस क्रिकेटचा भरपूर, संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याला ओळखला जातोय तो संघाचा आधारस्तंभ स्ट्राईकला. उमेश आणि राम योगेश आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असा फटका येतोय डीप मिड स्क्वेअर लेग शॉट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धाव घेत सांघिक धावफलक मात्र वधारतोय तो 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर. एक गडी बाद 17 धावा. पहिला हादरा बसतोय प्रवीण. सुंदर झेल आणि प्रवीण मात्र झेल टिपल्यानंतर तोच प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर गोलंदाजी करत असताना. खोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका डीप एक्स्ट्रावर क्षेत्र शॉट एक्स्ट्रा करून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हातात चेंडू निसटतोय. परंतु एक धाव एकेरी धाव घेतली गेली संघासाठी आणि एकेरी धाव घेत सांघिक धावफलक मात्र वधारला गेला तो 18 धावा धावफलकावर. एक गडी बाद 18 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय. पहिले षटक स्वप्नील केवळ 6 धावा खर्च करतोय आणि त्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकात मात्र एक अतिरिक्त नो बॉलचा इशारा, त्याचबरोबर सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. शपल होऊन मारायचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूनं थोडीशी दिशा बदलली कारण थोडंसं गतिमिश्रण चेंडूवर व्हेरिएशन दाखवायचं होतं आणि सुंदर चेंडू गतिमिश्रण करायचं होतं आणि गतिमिश्रण चेंडूवर मात्र फटका फसतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसवतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या ही प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी ठेवत धावसंख्या स्थिरावली गेली. ती एकाकडेच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. हॅलो, 2 षटकं संपली, 18 धावा धावफलकावर. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे आणि आपल्या या स्पर्धेदरम्यान आमचा एक सुंदर आवाज आपल्याला ऐकूया. आमचे मित्र सन्माननीय साहिल खोबरेकर आपल्याला निश्चितच आपल्या कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. तोपर्यंत मी नाना परब काही वेळ थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करत आहोत. आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या दिशेनं धावफलकावरती धावा बघायला मिळतील. त्या 18 धावा. खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा अंतरिम 4 षटकांचा खेळ बाकी असेल. या दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा येईल तो निर्धाव चेंडू असेल. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू गणला जातोय. धावफलकावरती धावा बघायला मिळतील. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 18 धावा धावफलकावर. देव बरोबर आल्यानो या मालवणी केंद्राला सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा.
गोलंदाज सज्ज फुलटॉस प्रकारचा चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघू मिळालो परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केले गेले आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतले 19 धावा 19 धावा धावफलकावरती जोडले जातात. पहिलो चेंडू ह्यो निर्धाव चेंडू गणलो गेलो. दुसऱ्या चेंडू दरम्यान एकेरी धावेनिशी नटलेलो चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकार. तिसरा षटक ह्या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना असत. 5 गोलंदाज 6 षटकांचा सामना या स्पर्धेदरम्यान या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणलो गेलो. उचलून मारण्याचा तो प्रयत्न चेंडू आणि फळीचो कोणतोही संपर्क होईना नाही. बाकीची कामगिरी ही मात्र विकेट किपर झोपायता. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या ती 19 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू घेऊन केदार गोलंदाजी मार्गवर सज्ज. या दरम्यान फुलटा प्रकारचा चेंडू उडालेलो कारांचा फटको बसलो क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरून. चेंडू अखंड पार गडगी पार डायरेक्ट चंद्रार षटकार. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो. 4 चेंडू दरम्यान चौथ्या चेंडू दरम्यान एक पाठीवर वळ एक नाकावर मुटको. या दरम्यानचो सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मधलो चेंडू जमिनी लगतचो फटको क्षेत्ररक्षक येईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती 26 धावा धावफलकावर. तिसरा षटक ह्या प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील संघाचा करणारा चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी असा. धावफलकावरती धावा 26 धावा. गोलंदाज सज्ज 07 नंबरचे जर्सी घालून यावेळी केदार अंतिम चेंडू घेऊन. या दरम्यानचा सुंदर फटको चेंडू तर जमिनीक दान झालो. बघता चेंडू वन बाउन्स सीमा रेखा पार चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती बघूक मिळतले 30 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता 3 षटकांचो. संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती 30 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. धावफलकावरती धावा 30 धावा. गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्गवर सज्ज. पंच देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात. 3 षटकांचो खेळ होता समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. अजूनही 18 चेंडूंचो खेळ बाकी असा. 6 षटकांचो सामनो आणि 5 गोलंदाज हे अनिवार्य. गोलंदाज सज्ज. यावेळेस उचलू मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि फळीचो काही संपर्क होईना नाही. चेंडू पोलांडो आणि चेंडू कुआंडो. निर्धाव चेंडू गणलो गेलो. संघाची धावसंख्या ती 30 धावा धावफलकार. खेळ समाप्त झालो एका चेंडूचो. पहिलो चेंडू तो काहीसो निर्धाव चेंडू. प्रवीण सज्ज दुसरो चेंडू घेऊन. या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी धावफलकावरती धावा 31 धावा धावफलकावर. पहिलो चेंडू काहीसो येऊन निर्धाव चेंडू गणलो गेलो. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडू दरम्यान सुंदर फटको एक धाव पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेनिशी धावफलकावरती धावा बघूक मिळतले ते 31 धावा धावफलकावरती. चौथा षटक ह्या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचो सामनो. 5 गोलंदाज हे अनिवार्य या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्यादरम्यान.
या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न. पंच हे शाहरुख खानच्या पोज मध्ये दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे खून दर्शवतात. अतिरिक्त धाव बघून एक मालवणी म्हण आठवली, बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीग मॉल एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 32, 32 धावा. या दरम्यान जो चेंडू पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. संघाची धावसंख्या विचार करता तिर्येचो डबल गेम 33 धावा धावफलकावरती. खास करून काय तिर्येचो डबल गेम सुद्धा सांगूची गरज नाही. हा जे लायतात लायल्याने काय ज्यांचो निकाल होता काय सांगू शकलो नाही केव्हा केव्हा भला सुद्धा होता. ती तिर्येची डबल गेम 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. 2 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यान रिव्हर्सिपचो फटको कायचो फटको बसलो गेलो. झेल या मात्र सुटला गेला. ताटा दिला पण तोंडात नाहीला. झेल या सुटला त्यानंतर 1 रन आताची स्कोरिंग काउंटिंग वर गणले गेले. 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 34, 34 धावा धावफलकावरती. रिव्हर्सिपचो फटको मैदानाच्या दिशेने काहीसो फसलो गेलेलो. 38 सर्कलच्या आज क्षेत्ररक्षक बघूक मिळालेलो पण काहीसो क्षेत्ररक्षक बीट झालो. चेंडू ह्यो जमनीक दान झालो आणि 1 धाव. या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचे दोनही हात समांतर. पंच हे अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. संघाचे धावसंख्या 35 धावा 35 धाव धावफलकावरती. विचार करता 14 षटक ह्या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे अनिवार्य. या दरम्यान सुंदर फटको उडालेलो कारांजो बरोच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो. त्यानंतर बॅकअप मैदानाच्या दिशेने बघूक मिळाला. आताचे हे मात्र 3 धावा. 3 धावेनिशी संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती धावा बघूक मिळतले. 38, 38 धावा धावफलकावरती. 14 षटक ह्या काहीसा महागडा षटक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. गोलंदाज प्रवीण याचा. प्रवीण सज्ज पुढील चेंडू घेऊन. षटका दरम्यान 14 षटक या प्रगतीपथावर अंतरिम अजूनही 12 चेंडूंचो खेळ बाकी असतो. या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. खेळ समाप्त होता तब्बल 5 चेंडूंचो एका चेंडूचो खेळ बाकी. 1 to go. 4थ्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचो खेळ बाकी. धावफलकावरती धावा 38 धावा 38. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. परतीची फेक करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 39 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो 24 चेंडूंचो. खेळ समाप्त झालो 4 षटकांचो. अंतरिम 12 चेंडूंचो खेळ बाकी. इनिंग दरम्यानतील सांगता करणारे चेंडू 12 चेंडूंचो खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवरती यावे. गोलंदाज सुधीर सज्ज असा. संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती बघूक मिळतले 39 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज सुधीर यावेळी पहिलो चेंडू घेऊन. पहिलो चेंडू काहीसो फलंदाज मैदानाच्या दिशेने बीट झाला. त्यानंतर 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतो दोन्ही फलंदाजांचो. प्रयत्न रवलो. निर्धाव चेंडू गणलो गेलो. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो पहिल्याच एका चेंडूचो. पुन्हा एकदा सुधीर सज्ज दुसरो चेंडू घेऊन. या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू तर चौकारासाठी आणि या 4 धावेनिशी धावफलकावरती विचार करता धावफलकावरती धावा बघूक मिळतले. 43
43 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो. पहिलो चेंडू काहीसो निर्धाव चेंडू बघूक मिळालो, तर दुसऱ्या चेंडू दरम्यान काहीसो शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू दरम्यान सुंदर फटको. चेंडू हवा तर चौकारासाठी गेलो आणि या 4 धावेनिशी धावफलकावर ते विचार करता धावा बघूक मिळतले. 43 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान तो चेंडू पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो निर्धाव चेंडू चोयलो. निर्धाव चेंडू गणलो गेलो. काहीसो निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या ती 43 धावा धावफलकावरती. 5वा षटक या प्रगतीपथावर. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली. पंच मात्र अपील पेटावून लावतात. पंचांचो इशारो इलो व्हायच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती बघूक मिळतले. 44 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज यावे सुधीर गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने या टाईमपर्यंत मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात. ते सुधीर या नावाच्या गोलंदाजाकडून धावफलकावरती धावा 44 धावा 44 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज 05 नंबरचे जर्सी घालून पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान तो सुंदर फटको काहीसो फटको फसलो गेलो. फलंदाजाक परताचा लागतेला आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धाव संख्या चौक्याचो डबल गेम 44 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने. प्रेम नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज असतो. लेफ्ट हँडर फलंदाज. संघाची धाव संख्या विचार करता 44 धावा 44 धावा धावफलकावर. या दरम्यान तो सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने रनआउट करण्याची संधी ही मात्र गमावली गेली. बॅकअप या सुंदर निघाला मैदानाच्या दिशेने. 1 धाव एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 45 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो 5 षटकांचो. तब्बल 6 चेंडूंचो खेळ बाकी असतो. इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू 6 चेंडू. भैरवी घालणारा षटक मैदानाच्या दिशेने बघूक मिळतला. खेळ समाप्त होता 5 षटकांचो. धावफलकावरती धावा ते 45 धावा. गोलंदाज सज्ज यावेळी पहिलो चेंडू घेऊन. सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 1 चेंडूचो. अंतरिम 5 चेंडूंचो खेळ बाकी. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन अर्थात दुसरो चेंडू घेऊन. हॅलो 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 हॅलो. या दरम्यानचा सुंदर फटको उडालेलो कारण जो बरोच काय चेंडू हवेत. पंचांचे दोन्ही हात कपाळावरती. टांगा बलडी घोडे फरार षटकार. पावळेचा पाणी 5 टक.
या दरम्यान षटकार बघूक मिळालो. षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा, 52 धावा धावफलकावर. सुंदर फलंदाजी. या दरम्यान एक षटकार बघूक मिळालो. पहिलो चेंडू एकेरी धावेनिशी गणलो गेलो. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडू दरम्यान एक घणाघाती फटको, एक षटकार बघूक मिळालो. गोलंदाच्या पाठीर पहिलीच वर, पहिलोच नाकावर मुटको. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकार. खेळ समाप्त झालो. 2 चेंडूंचो अंतरिम 4 चेंडूंचो खेळ बाकी. पुन्हा एकदा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न आणि हे देखील 2 धावा पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 54 धावा, 54 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान 3 चेंडू दरम्यान तब्बल 9 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटको. यावेळेस पंचांचा इशारा पुन्हा एकदा षटकाराचा होईल आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती 60 धावा धावफलकावर. सुंदर फलंदाजी या दरम्यान फलंदाजाकडून बघूक मिळाली. खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो. चार चेंडू दरम्यान 15 धावा खर्च करणारी गोलंदाजी. 60 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. जमनेलगतचो फटको. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. सुंदरपैकी 1 धावे पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 61 धावा, 61 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त होता 5 चेंडूंचो. इनिंग दरम्यातील सांगता करणारो चेंडू, एका चेंडूचो खेळ बाकी. भैरवी घालणारो चेंडू. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने. काही जो फटको बसलो गेलेलो पण पंचांचो इशारा होईलो. मात्र षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो एक सूचना. जे आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे 2 डगावड आहेत ते 2 डगावड केवळ खेळाडूंसाठी आहेत असे आपल्याला सूचना आहे. हॅलो ती आपल्याला कर्णधार आपल्याला विनंती असेल, ती आपली जबाबदारी असेल. जे 2 डगावड आहेत ते फक्त केवळ खेळाडूंसाठीच आहेत. ही मात्र आपल्या खेळाडूंना कर्णधारांना नोंद घ्यायची याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. आपण सूचनेचं पालन करा. सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचे सर्व आपल्या या मांद्रेम गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय नाईक सर आणि त्यांच्या संकल्पनेने ही साकारलेली स्पर्धा नाईक ब्रदर्स ऑर्गनायझर्स मांद्रेम सुपर कप 2024 ची स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल कोबरेकर, गुणलेखक योगेश रेखे, त्याचबरोबर मी नाना परब आणि या स्पर्धेसाठी त्रिमूर्ती पंच म्हणून काम पाहत आहेत ते म्हणजे मेन फ्रॉम शिरोडा किरवडा टेनिस क्रिकेटचा भरपूर ज्यांनी वेळ आपला दिला ते आमचे मित्र नानाईक सर. त्याचबरोबर कवठण गावचे एक सुंदर व्यक्तिमत्व आणि अनुभव भरपूर आहे ते आमचे राजू रेगे सर. आणि तिसरे पंच मुन्ना. आणि हे स्पर्धा आणि त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्ण जगभरात लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते आमचे गौरव टेनिस क्रिकेटचे सर्व
टीम ते आमचे गौरव सावंत, त्याचबरोबर पूर्ण त्यांची टीम या स्पर्धेसाठी उपस्थित होते. त्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया मॅचकडे. 67 धावा जमवतात, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र खरोखरच सुंदर फटकेबाजी झाली आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 68 धावा, काय घडेल? हॅलो, हॅलो. सामना जिंकण्यासाठी 68 धाव्यांची आवश्यकता. 36 चेंडू 68 धावा. स्ट्रायकिंग एंडला अंबाजी सज्ज. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ. सामना चालू होण्याचा. स्ट्रायकिंग एंडला यावेळी केदार सज्ज असतो. गोलंदाजी मार्गवर यावेळी सुंदर गोलंदाजी केदाराची बहुग मिळालेली पहिल्या इनिंग दरम्यान. 36 चेंडू असतले आणि सामना जिंकण्यासाठी 68 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज यावेळी 8 नंबरची जर्सी घालून गोलंदाजी मार्गवर गोकुळदास वैयक्तिक पहिला संघातर्फ पहिला षटक घेऊन. पहिलो चेंडू उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. 38 सर्कलचा चेंडू अडवलो गेलो. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाचा या मात्र श्री गणेश झाला. एक धाव धावफलकावरती. 68 धावेचा पाठलाग करताना या दरम्यान मैदानाच्या दिशेने आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसरी लीग मैदानाच्या दिशेने पहिलो चेंडू एक एकेरी धावेनिशी नटलेलो चेंडू मैदानाच्या दिशेने आणि या एकेरी धावेनिशी संघाचा ह्या मात्र श्री गणेश झाला. एक धाव धावफलकावर. या दरम्यान चेंडू पंचांचो इशारा होईल. दोन्ही हात समांतर अतिरिक्त धावेचो आणि या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. या स्पर्धेदरम्यान आजूबाजूच्या परिसरात अनिता मॅडम यांचं स्वागत. या स्पर्धेदरम्यान तुमचं देखील स्वागत मॅडम. या आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न दाबा. या दरम्यानचा चेंडू दरम्यान 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. पहिला षटक या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना आणि 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. आजच्या या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामना दरम्यान दुसऱ्या इनिंग दरम्यान गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन पहिला षटक या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना 5 गोलंदाज हे अनिवार्य. पहिला षटक प्रगतीपथावर. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजाचा होतो. चेंडू आणि भयचो काही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू घडलो गेलो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावरती ती फक्त 4 धावा धावफलकावर. पहिला षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने
क्षेत्ररक्षक जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू हे मात्र अडवलो गेलो 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी धावफलकावरती विचार करता धावफलकावरती धावा बघू मिळतले 6 धावा अर्धा डझन धावा धावफलकावर. चार चेंडूंचा खेळ झालो समाप्त. संघाची धावा संख्या 6 धावा अर्धा डझन धावा धावफलकावर. या दरम्यान सुंदर फटको क्षेत्ररक्षक थोडोसो बीट झालो. धाव घेण्याचा प्रयत्न होतो प्रयत्न रवलो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणलो गेलो. संघाची धावा संख्या अर्धा डझन धावा 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू असतात. एका चेंडूचा खेळ बाकी 1 to go. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज गोकुळदास गोलंदाजी मार्गवर. या दरम्यान रिव्हर्स पटको मारण्याचा होतो प्रयत्न. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळलो तो निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. एका षटकाचा खेळ झालो समाप्त. पहिल्या षटका दरम्यान 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी ती गोकुळदासाची मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली. यापुढील होणारा सामना GDSC विरुद्ध मांद्रे टायगर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांका विनंती असतात आमचा वाद जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतात तर दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी. खेळ समाप्त झालो. पहिल्या एका षटका दरम्यान 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी तर मैदानाच्या दिशेने बघूक मिळालेली ती गोकुळदास या गोलंदाजाच्या दरम्यान. पहिल्या षटका दरम्यान सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटका दरम्यान फक्त 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी. अंतरिम अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी. 6 षटकांचा सामना 5 गोलंदाज हे अनिवार्य. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गंधर्व. या दरम्यान पहिलो चेंडू हलक्या हाताने खेळून काढता 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती तब्बल 7 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडू दरम्यान एकेरी धावेनिशी नटलेलो चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. 7 धावा ही धावफलकावर. पहिल्या षटका दरम्यान 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू 1 धाव. या दरम्यान जो खराब चेंडू पंचांचो इशारो नो चेंडू चोयलो. नो चेंडू बघून एक मालवणी मनात टावले. बाबा गेले पंढरपुरात इले तरी वडे ना इले तरी वडे. फ्रीटची संधी ही फलंदाजा गस्तली. संघाची धावसंख्या ती 8 धावा धावफलकार. सामना जिंकण्यासाठी अजूनही 60 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडूत 1 धाव. दुसरो चेंडू काहीसो नो चेंडू. फ्रीटची संधी ही फलंदाजा गस्तली. या दरम्यान जो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत. चेंडू जमिनीत दान झालो. पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो चौकाराचो आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या 12 धावा 1 डझन धावा धावफलकावरती. यापुढे होणाऱ्या सामन्या दरम्यान GDSC संघ प्रथम नाणेफेक जिंकता आपला निर्णय हो त्वरित कळवा. या दरम्यान जो सुंदर फटको. या दरम्यान फटको हो फसलो गेलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परताचा लागतला आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या ती 1 डझन धावा 12 धावा धावफलकार.
नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने वन डाऊनचा बॅटर बघू मिळतलो. संघाची धावा संख्या विचार करता धावफलकावरती धावा बघू मिळतले ते तब्बल 12 धावा. एक डझन धावा धावफलकावर. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. पंचांचा इशारा येलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ. पंचांचा इशारा येणं बाकी असत. पंचांचा इशारा येलो चौकाराचो. चेंडू मात्र वन बाउंड चौकार. 4 धावा. 4 धाव्यानिशी संघाची धावा संख्या धावफलकावरती बघूक मिळतले ते तब्बल 16 धावा. 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावरती दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामनो 5 गोलंदाज. या दरम्यान सुंदर फटको बसलो गेलो. क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल या मात्र सुटला गेला क्षेत्ररक्षकाकडून. देव देता आणि निरांकार पाठ घेता. एक धाव पूर्ण केली गेली. संघाची धाव संख्या यावेळी धावफलकावरती बघून मिळतली 17 धावा धावफलकावर. असा बराच जेव्हा म्हटला जाता 17 पे खतरा. बघूया कोणाक कचरो. गोलंदाजा कचरो काय बॅट्समॅन कचरो. यावेळी फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज. स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी 17 धावा धावफलकावरती दुसरा षटक प्रगतीपथावर. या दरम्यान हलक्या ताण घेऊन काढल्या. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक थोडंसं बेट झालो. 38 सर्कलच्या आत मैदानाच्या दिशेने बघ मिळतली एक धाव. एकेरी धावेनिशी षटकाची झाली संगता. खेळ समाप्त झालो 2 षटकांचं. संघाची धावा संख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 18 धावा. खेळ समाप्त झालो 2 षटकांचो. 2 षटका दरम्यान तब्बल 18 धावा खर्च करणारी गोलंदाजी. तिसरा षटक हाताळण्यासाठी या दरम्यान गोलंदाज मैदानाच्या दिशेने बघू मिळतलो गोकुळदास. वैयक्तिक दुसरा संघातर्फे तिसरा षटक घेऊन. या दरम्यान पहिलो चेंडू सुंदर फटको. पंचांचो इशारा षटकाराचो इलो. टाम टूम ठो गुडुम म्हातारी. पहिल्या चेंडू दरम्यान षटकार बघूक मिळालो. षटकारानिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 24 धावा. पहिल्या चेंडू षटकारानिशी स्वागत केलं. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा मारो करण्यासाठी. या दरम्यान सुंदर चेंडू उचलून मारण्याचा तो प्रयत्न 38 सर्कलच्या आत चेंडू अडवलो गेलो. अंबाजी स्ट्राईक एंडला सज्ज. या दरम्यान पहिल्या चेंडू दरम्यान षटकार. दुसरा चेंडू होऊन निर्धाव चेंडू. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांचे सामनो 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. या दरम्यान हलका ताण घेऊन करता क्षेत्ररक्षक थोडंसं बेट झालो. त्यानंतरची एक धाव स्कोरिंग काउंटिंग वर गणली गेली. एक धाव एकेरी धावेनिशी धावफलकावरती धावा बघून मिळतले 25 धावा धावफलकावर. 3 चेंडू दरम्यान तब्बल 7 धावा खर्च करणारे गोलंदाजी. पहिल्या चेंडू दरम्यान देखील एक षटकार. त्यानंतरच्या चेंडू दरम्यान देखील निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडू दरम्यान एक धाव. 3 चेंडू दरम्यान 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी.
ती गोकुळदासाची मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली. तिसरा षटक या देखील प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर फटको मारण्याचा प्रयत्न रवलो चेंडू पोलांडो चेंडू कुवांडो निर्धाव चेंडू गणलो गेलो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. संघाची धाव संख्या विचार करता 25 धावा. खेळ समाप्त होता. 4 चेंडूंचो अंतरिम 2 चेंडूंचो खेळ बाकी. पुनश्च एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आडिया पॅटना फिरायता चेंडू आणि पैचो काही संपर्क होईना नाही. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडू मैदानाच्या दिशेने गणलं जातं. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर निर्धाव चेंडू गणलो गेलो. संघाची धाव संख्या धावफलकावरती ती 25. 25 धावा धावफलकावर. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी. खेळ समाप्त होता. 3 षटकांचो संघाची धाव संख्या 25 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकादरम्यान 25 धावा खर्च करणारी गोलंदाजी ते पहिल्या 3 गोलंदाजाकडून बघू मिळाले. खेळ समाप्त झालो. पहिल्या 3 षटकांचो संघाची धाव संख्या 25. 25 धावा. पहिलो चेंडू सुंदर फटको सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू गणलो गेलो. चेंडू यावा तर सुंदर अडवलो गेलो 38 सर्कलच्या आत. निर्धाव चेंडू पहिलो चेंडू या निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या या बाई धावफलकावरती ते 25 धावा. 25 धावा धावफलकावर. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. चेंडू ह्यो मात्र सीमारेखा पार चौकार. पहिलो चेंडू ह्यो निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू दरम्यान चौकार. संघाची धाव संख्या धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती. आजूबाजूच्या परिसरात नाईक ब्रदर्स संघाचो ऑलराऊंडर खेळाडू योगेश केरकरचं स्वागत. या स्पर्धेदरम्यान तुमचं देखील सहर्ष स्वागत. तुमका विनंती असत आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. या दरम्यान संघाची धाव संख्या धावफलकावरती बघू मिळतली 29 धावा धावफलकावरती. फलंदाज परत लागताना आपल्या तंबूच्या दिशेने संघाची धाव संख्या 29. 29 धावा धावफलकावरती. 6 षटकांचा सामनो 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. तब्बल 4थं षटक या प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने स्वप्नील बघू मिळतलो. नो स्ट्रायकिंग एंडला. संघाची धाव संख्या धावफलकावरती 29 धावा. 29 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो. या दरम्यानचो सुंदर फटको पुन्हा एकदा चौकार बघूक मिळालो.
आणि या चौकाराणीशी संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ते 33 धावा 33 धावा धावफलकावरती डबल फिगर धावा धावफलकावर या दरम्यान स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरो सामनो दुसरी इनिंग मैदानाच्या दिशेने आणि चौथा षटक या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामनो आणि 5 गोलंदाज हे अनिवार्य असलेल्या आजच्या या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामना दरम्यान आणि या दुसऱ्या इनिंग दरम्यान गोलंदाज सज्ज या दरम्यान रिव्हर्सिपचो फटको सुंदर फटको पुन्हा एकदा चौकार बघूक मिळालो संघाची धावसंख्या विचार करता धावफलकावरती धावा बघूक मिळतले ते 37 धावा 37 धावा धावफलकावरती 1 to go एका चेंडूचो खेळ बाकी चौथ्या षटकातील संगता करणारा चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी असत फलंदाज सज्ज 18 नंबरचे जर्सी घालून यावे अंतिम चेंडूचो मारो करण्यासाठी धावफलकावरती दाबा ते 37 दाबा गोलंदाज सज्ज अंतिम चेंडू घेऊन या दरम्यान हलक्या हाताने खेळून काढता एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 38 धावा 38 धावा धावफलकावरती खेळ समाप्त होता 4 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता 12 चेंडू 30 धावा सामना जिंकण्यासाठी समीकरण आजूबाजूच्या परिसरात शिरोडकर आस्थापनाचे मालक शिरोडकर साहेबांचं आगमन या स्पर्धेदरम्यान तुमचं देखील सहर्ष स्वागत तुम्हाला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा आणि मांजराचा ऑलराऊंडर खेळाडू गोपाल गडकर यांचं देखील स्वागत या स्पर्धेदरम्यान तुमचं स्वागत तुम्हाला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा विनंती केली जाते कॉमेंट्री बॉक्स मधून खेळ समाप्त झालो 4 षटकांचो संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती धावा बघूक मिळतले ते 38 धावा 38 धावा धावफलकावर समीकरण असत 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता गोलंदाज सज्ज यावे गोलंदाजी मार्गवर संगम 27 नंबरचे जर्सी घालून गोलंदाजी मार्गवर सज्ज असलेला यावे संगम नावाचा गोलंदाज पहिलो चेंडू घेऊन 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता धावफलकावरती धाबा ते 38 धाबा पहिलो चेंडू जमिनीलगतचा फटको एक धाव पूर्ण केली गेली दुसरा धावेचा प्रयत्न असत पण एकेरी धावेनिशी समाधान एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतले 39 धावा धावफलकावर पहिल्या चेंडू दरम्यान काहीसो जमिनीलगतचा फटको होतो एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतले ती 39 धावा पुन्हा एकदा संगम सज्ज 27 नंबरचे जर्सी घालून या दरम्यान दुसरो चेंडू घेऊन पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव दुसरो चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि पैचो कोणताही संपर्क होईना नाही निर्धाव चेंडू गणलो गेलो निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो पहिला चेंडू ह्यो एकेरी धावेनिशी नटलेलो चेंडू त्यानंतरच्या चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू गणलो गेलो 5वा षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना 5व्या षटकातील सांगता करणारे चेंडू अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी या दरम्यान उचलून मारण्याचा हे देखील प्रयत्न होतो फलंदाजाचो एक धाव पूर्ण केली गेली एकेरी धावेनिशी समाधान पंचांचा इशारा राहिलो व्हायच्या स्वरूपात एकेरी धावेचो एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या धावफलकावरती बघून मिळतली 40 धावा 40 धावा धावफलकावरती या दरम्यानचा चेंडू खराब चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर
पंच दोन हात समांतर करून अतिरिक्त धावेचे गुण दर्शवतात आणि या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा बेर काढलेली गोलंदाजी मैदानाच्या दिशेने संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. या दरम्यान क्लीन बोल तटक्या बेचून गेलेलो चेंडू खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी फलंदाजक परताला लागतात आपल्या तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या धावफलकावरती. यावेळी बघू मिळतली धावसंख्या 42 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने 12 नंबरची जर्सी घालून 12 स्ट्राईक एंडला सज्ज असतो. संघाची धावसंख्या विचार करता 42 धावा धावफलकावरती. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न होतो बाळा नावाच्या फलंदाजाचो. एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ती 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन संगम यावेळी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाजाचा होतो खरो प्रयत्न रवलो पंचांचो इशारा 22 रूपात एकेरी धावेचो. एकेरी धावेनिशी षटकाची झाली सांगता. खेळ समाप्त झालो 5 षटकांचो. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ते 44 धावा 44 धावा धावफलकावर. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. सामना जिंकण्यासाठी समीकरण 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. सामना जिंकण्यासाठी सरासरी 6 चेंडू दरम्यान 6 चौकारांची आवश्यकता किंवा 6 चेंडू दरम्यान 4 षटकांची आवश्यकता असतात. पहिलो चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि पैसो कोणताही संपर्क होईना नाही. आता मात्र समीकरण 5 चेंडू 24 धावा. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न पंचात जो इशारा होईल फलंदाज मात्र बाद झालो. फलंदाजाक परताचा लागतो आपल्या तंबूच्या दिशेने. 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आता गेलो तो अनूप तो भी जिंकला ती कोण खबर आहे ट्रेडिंग में लॉस खा रहे हैं सीडीएससी बॉलिंग घेतली मग
यावेळी फलंदाज मैदानाच्या दिशेने अनुप सज्ज स्ट्राईक एंडला. या दरम्यान हलका ताण घेऊन करता एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करता धावफलकावर ते धावा बघू मिळतले 45 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचो पहिलो चेंडू होऊन निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडू दरम्यान विकेटची पतंग, तिसऱ्या चेंडू दरम्यान 1 धाव. या दरम्यान सुंदर फटका मैदानाच्या दिशेने चेंडू मात्र जमिनीत दाल झालो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावर ते 46 धावा धावफलकावर. 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 22 धावांची आवश्यकता. या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. फटको बसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. समीकरण 1 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 22 धावा. एक चेंडू 22 धावांची आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरा सामना जिंकता तो नाईकवाडा टायटन संघ.